असली तरी ती बहुगुणकारी आहे. आता आपण कारल्याची भाजी करूया. कारलं हे मधुमेहींसाठी, डायबिटीससाठी, त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. तसंच कर्करोगावरही त्यांच्या पेशींचं आयुष्य वाढवते आणि त्या पेशी नियंत्रणात ठेवता येतात. तसेच डोक्याला कोंडा झाला असेल तर तुम्ही डोक्याला कारल्याचा रस लावू शकता. अपचन असेल तरी पण तुम्ही कारलं घेऊ शकता. रक्तातील आणि ह्याचा सगळ्या ह्याच्यावर त्याचा रामबाण उपाय आहे. असे हे आपले कडू कारले खायला गोड असते. बोला. नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे. कारल्याची भाजी बहुगुणकारी कारल्याची भाजी आप बनवणार आहोत. ह्याला मी 2 तास अगोदर मीठ आणि हळद लावून ठेवले आहे. आता मी त्याचा सुका मसाला फ्राय करून घेते आहे. एक कोरडंच आहे. धने, जिरे, राई आणि बडीशोप हे मी सुके भाजून घेते आहे. हे बघा, आता धने, जिरे हे सगळं खरपूस भाजले आहे. त्याची मी सुकीच पेस्ट करणार. 2 पळी तेल घालते आहे. त्याच्यामध्ये मी कांदा लाल करणार आहे. कांदा हा लालसर होत येतोय आहे आणि इकडे मी कारली घेतली आहे साधारण अर्धा किलो. ह्याला मी हळद आणि मीठ लावले आहे. ह्याच्यातले मी पाणी काढले नाही कारण की त्यातील जीवनसत्व नष्ट होतात. त्याच्यावर आता मी थोडं झाकण ठेवते आहे. त्याला थोडंसं पाण्याची वाफ येणार. आता ही वाफेवर छान शिजली आहे. कांदा, हळद, मीठ आणि कारलं हे मी सुकच पाणी न टाकता वाफवली आहे. त्याच्यामध्ये हा मी मसाला टाकते आहे. ही कुटलेली लाल मिरची आणि धने जिरे जे आपण केले होते त्याची पावडर. मी ह्याच्यामध्ये काही चिंच गूळ काही टाकली नाही आहे. तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. तशीच ही लहान मुलांपासून तर सिनियर सिटीजनला ही भाजी खूप आवश्यक आहे. ह्याचा रामबाण उपाय आहे हा प्रत्येक ह्याच्यावर रोगा. मी ह्यात ही सुकी ड्राय आमचूर पावडर टाकते आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिंच गूळ टाकू शकता. ढवळून घेते आहे, फिरवते आहे. आमचूर पावडर सगळ्याला लागली जाईल असं. आता मी जरा ह्याच्यावर झाकण ठेवून अजून थोडीशी वाफ तयार करते. वाफ बघा, छान भाजी झाली आहे. कारल्याचाही सुगंध येतोय, भाजीचाही सुगंध येतोय. मी आता हिला सर्व करते आहे. कारल्याची भाजी झाली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. चला तर